टुप्याने जायची असणार त्याला जरासंधाचा मुकुट घातला आणि त्याला दुर्बुद्धी सुचली. महाराज असणारे परीक्षिती महाराज काय शिकरले गेले त्यांच्याकडून एका साधूचा अवमान काय हवा. अवमान झाल्यानंतर त्या साधू आणि साधूच्या मुळे त्यांना शाप दिला सर्पदंशाने मारण्याचा. पर्यायी असणारे परीक्षिती सर्पदंशाने मेलेही, पण माझा बाप सर्पदंशाने मेला या जाणीवेनं आणि जो रागावलेला जो मुलगा आहे त्यांचा असणारा जन्मेजय, या जन्मेजयने काय ठरवलं, मला माझा बाप सर्पदंशाने मेला ना या जगात एक सर्प ठेवीत देणार. असणार त्यानं काय केलं, सर्प सुरू केलं. अख्खे सगळे ते मोठमोठे यज्ञकुंड पेटवले. त्या यज्ञकुंडामध्ये आहुत्या द्यायला सुरुवात केली आणि त्या आहुत्या देत असताना जगातले सगळे सर्प त्या कुंडात किंवा पडायला लागले. हळूहळू सर्पजाती महाराज नष्ट झाली. एक सर्प हत्या जर घडली तर त्याच्याकरता शास्त्राने आम्हाला एवढे प्रायश्चित्त सांगितलेत महाराज. ज्योतिषशास्त्र सांगतं काय त्याच्याकरता सगळ्या शास्त्रांना नाव तेच काल सर्प काय, नागराणी नागबली काय. म्हणजे एक सर्प हत्या घडली तरी एवढे प्रायश्चित्त कर्म आम्हाला करावं लागतात. जन्मेजयाची आणि जन्मेजयाकडनं माऊली ज्ञानोबा म्हणतात आवलीला घडली. चांगलं कर्म हातातून घडलं तर त्याला दिला म्हणतात, पण दुष्कृत